पूत सब परिवार से करत राज गजपुर में, बड़े गर्व से मानत हम सब, बड़े गर्व से मानत हम सब, कोई न बड़ा त्रिभुवन में। ओ राम राघव जी राजा राम कहो जी। कपटी द्यूतामध्ये पांडवांना हरवल्यानंतर इंद्रप्रस्थ आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि पांडवांना वनवासाला पाठवलं. आणि हा दुर्योधन स्वतःला असं समजत होता की या त्रिभुवनामध्ये आमच्याशिवाय कोणी मोठा नाही. आता तेव्हाची राजधानी म्हणजे गजपूर म्हणजे हस्तिनापूर, आताची नवी दिल्ली. आणि युवराजांना तिथल्या असंच वाटतं की माझ्यासारखा दुसरा नाही. आताचे युवराज वेगळे आहेत असं मी म्हणणार नाही, निदान तो बुद्धिवंत होता. आताच्या बद्दल न बोललेलं बरं पंढरीनाथ महाराज की जय. पण अहंकार, किती अहंकार की आमच्यासारखं कोणी नाही, आणि असा आनंदाने होता. पण जेव्हा पांडवांना वनवास झाला ना, त्या राज्यातले काही लोक पांडवांसोबत वनामध्ये जायला गेले. धर्मराजाच्या लक्षात आलं आपल्या मागे काही लोक येतात आहेत. धर्मराज त्यांच्याजवळ गेला आणि म्हणायला लागला, अरे तुम्ही कुठे येत आहे? त्या मंडळींनी सांगितलं, धर्मा आम्ही तुझ्यासोबत, आम्हाला सज्जनांची संगती पाहिजे, आम्हाला त्या दुर्जनाच्या राज्यामध्ये राहायची इच्छा नाही आहे. धर्मराज त्यांना म्हणतो, अरे तू काय विचार करतोस? तुम्ही काय विचार करता आहात? आमच्यासोबत तुम्ही येणार? अरे जिथं आमची सोय नाही तिथं आम्ही तुमचं पालन करणार कसं? आम्हाला राहायला घर नाही, आम्हाला राहायला झोपडी नाही, आम्हाला राहायला खायला अन्न नाही आहे, आमची परिस्थिती वाईट, आम्ही तुमचा सांभाळ कसा करणार? पण लोक म्हणाले, नाही, जे तुम्ही खाल, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही राहाल त्या परिस्थितीमध्ये मी राहणार, आम्ही राहणार. ते म्हणतात, जरा विचार करा. मंडळी म्हणतात, सगळा विचार केला. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे, पावको लोह संगेन मुद्गरई अभिताड्यते. अरे दुर्जनांच्या संगतीमध्ये राहू आमचा अपमानच व्हायचा, आम्हाला त्याच्यासोबत राहायचं नाही. धर्माचा नाईलाज झाला. पांडवांच्या सोबत शेकडो नवे हजारो लोक वनवासामध्ये आले आणि जसे पांडव राहतात आहे त्याप्रमाणे यांचं राहणं चालू होतं. काही काळ गेला आणि धर्मराजाच्या मनामध्ये एक विचार आला, ह्या सगळ्या जनता जनार्दनांचा उदरभरण व्हावं असं काहीतरी माध्यम साधन आपल्याला सापडेल का? तेव्हा ऋषीवरांशी चर्चा केली, तेव्हा त्यातनं फलित असं निघालं, भगवान सूर्यनारायणाला प्रसन्न करायचं आणि त्याला प्रसन्न केल्यानंतर त्याला ही समस्या सांगून त्यातनं काहीतरी उपाय शोधायचा. आणि सूर्यनारायणाची उपासना चालू झाली आणि भगवंत सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि सूर्यनारायणाने त्या धर्मराजाला थाली दिली. त्याला सूर्यस्थाली असं म्हणतात. त्या स्थाळीचा परिणाम काय? तिथनं काय प्राप्त व्हायचं? सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जे पाहिजे ते, जेवढं पाहिजे तेवढं पंचपक्वान्न अन्न तुम्हाला प्राप्त व्हायचं. काय आनंद आहे! भगवंतानी तथास्तु म्हटलं, ही थाली तिच्या जवळ दिली
आणि सगळे पांडव सुखावले. आता आम्हाला खायला मिळणार म्हणून नाही, जनता जनार्दनाला. तुम्ही किती बाकीचं दान पुण्य करा, परंतु एखाद्याला खाऊ घातल्यानंतर तृप्त झाला तर त्याच्यापासून जे तुम्हाला आशीर्वाद मिळतात ते बाकीच्या दानातनं मिळणार नाही. म्हणून आपल्या इकडे जेव्हा ते क्रियाकर्माचे जे ब्राह्मण असतात ना, त्यांना सांगताना गुरुजी म्हणतात, त्यांना सांगताना यत रोचते तद्ग्राह्यम यन्न रोचते तत्याज्यम. जे आवडेल ते का, खीर आवडली खीरच का, त्याच्या तृप्तीमध्ये पितरांची तृप्ती आहे. हे भोजनाच्या बाबतीत आहे. तुम्हाला वाटलं आपण खूप श्रीमंत आहोत, सुवर्णदान केलं. एखाद्याने समजा एखाद्याने माझ्यासारख्याला 10 तोळ्याचं सोनं दिलं, एखादा गोप दिला, मी तृप्त झालो का? मी तुम्हाला सांगतो होणार नाही. आता तुम्ही विचारा का? याचं कारण असं आहे, मी विचार करतो की याच्या घरी किलोनी सोनं आहे, त्यांनी मला दिलं किती 10 तोळे. आता 10 तोळ्याची किंमत बाजारात किती आहे ते मी बघत नाही, मी विषय का म्हणतो त्याच्याकडे किलोनी सोनं आहे. पण एखाद्याच्या घरी किती कोठारं भरली आहे, त्याला जेवायला बसवलं आणि त्याला तृप्त केलं. 10 पोळ्या खाल्ल्यानंतर त्याला म्हणायचं की भाऊ 11वी घे, किंवा त्यांनी 25 वाट्या श्रीखंड खाल्ल्यानंतर परत 1 चमचा घेतो का? म्हणतो नाही आता खूप झालं. ती तृप्तता आहे, ती सुवर्णदानाच्या बाबतीत होणार नाही. असं हे दान आहे. आणि आता ही सगळी लोक तृप्त होणार याचा आनंद झाला. मग धर्मराजाने विचारावं, काय भाऊसाहेब काय इच्छा आहे? त्यांनी सांगावं मला श्रीखंडपुरी. पंढरीनाथ महाराज श्रीखंडपुरी. त्यांच्या बाजूच्यांना विचारलं, बबनराव तुम्हाला काय पाहिजे? ते म्हणाले मला आमरसपुरी. आमरसपुरी. एकाला विचारलं का हो तुम्हाला काय पाहिजे? तो म्हणाला मला सुधारसपुरी. पंढरीनाथ महाराज की जय. आता तो सुधारस लोप पावत चालला. ऐकून तरी तुम्हाला माहिती असेल, खातेही असेल, खाणारी लोक आहे म्हणून. पण त्या सुधारसातला रसही गेला ना सुधाही गेली. आता पंढरीनाथ महाराज की जय. सुधारसपुरी पाहिजे म्हणाले. आणि बुवाला हे सगळे नावं माहिती पाहिजे. मुख्य म्हणजे एक एक कदा एकाला विचारलं, तो म्हणाला मला चांगली तर्रीची आलूची भाजी आणि त्याच्यासोबत पुरी पाहिजे. कोणाला काय आवडेल? खाणंच चालू आहे. दुसऱ्या दिवशी विचारलं का हो काय? हा म्हणाला मसाले भात, तोंडले भात, कोबी भात, काय काय भात आहे, सगळे भाताचे प्रकार झाले. आता रोजचं असं खाणं आणि झोपणं मस्त. काय तब्येती 4 महिन्यात सगळ्यांचे आकारमान वाढले. खाणंच नुसतं झालं. आणि नंतर त्यातल्या काही लोकांना असं वाटलं इथे आपण आनंदामध्ये आहोत, आपण आता जरा आपले लेक सून जावई हे सगळे त्यांच्याकडे एकदा चक्कर मारून यावा. म्हणून ही मंडळी काही हस्तिनापूरला आली. त्या आपल्या नातलगांना भेटली आणि फिरता फिरता दुर्योधन दिसला. दुर्योधन ओळखत होता कोण गेलं यांच्याकडे. दुर्योधनाने विचारलं का रे केव्हा आला वापस? म्हणाले कालच आलो. बरोबर आहे, तू वापस येणारच. ते भिकारी त्यांची खायची सोय नाही, तुमची कुठून होणार? तुम्हाला तर चांगलं खायला पाहिजे, आले वापस. प्रजा राजापेक्षा मोठी होती. प्रजेकरी म्हणायला लागले दुर्योधना तू चुकीचा विचार करून राहिलो. अरे तरी आमच्या हालतीकडे पहा किती फरक पडला. पहिले आमचे गाल एखाद्या दिवनाली प्रमाणे होते. म्हणजे दिवाळीत जर एखादी दिवनाल नसली तर याच्याच गालात तेल टाकायचं नाही, वात लावायची पंढरीनाथ महाराज की जय. पण आता म्हणाले कचोरी सारखे झाले. काय म्हणून आला तू? आमच्याकडे पहा. दुर्योधनाने बोललो हो बराच फरक पडलेला दिसतो. मग म्हणाले त्यांच्या सोबत राहतो. काय आनंद तुला माहिती आहे? धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन पापम प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन माद्री सुतौ कथयतान्न भवन्ति रोगा. गोपाल कृष्ण महाराज की जय.
अरे त्या धर्माच्या सोबत राहिलं तर धर्म करावं, धर्माने वागावं अशी इच्छा उत्पन्न होते. तो भीम आहे ना वृकोदर, त्याच्या सोबत राहिलं की पाप असं दुरून पळतं, हे त्याचं सामर्थ्य आहे. त्या अर्जुनाच्या सोबतीने राहिलं तर शत्रूची भीती वाटत नाही. आणि ते माद्री सुतो म्हणजे नकुल सहदेव, त्यांच्या संगती राहिलं तर एकाही रोगाची भीती राहत नाही. काय आनंद आहे तुला सांगू. दुर्योधन यांचं सगळं ऐकून राहिला, पण दुर्योधन म्हणतो तुमच्या तब्येती इतक्या मानवल्या कसा, त्याचं कारण सांगा. ते बाकीचं प्रवचन नको देऊ. एकाने सांगितलं मग तू त्यांना का समजला. त्या धर्मराजांनी सूर्याला प्रसन्न करून सूर्यस्थाली घेतली आणि त्या थालीचा परिणाम जेव्हा पाहिजे तेव्हा, फक्त सूर्योदय सूर्यास्तापर्यंत जे पाहिजे ते, जेवढं पाहिजे तेवढं पक्वान्न प्राप्त होतं. आता हे चांगलं वाटल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे ना, याचा चेहरा पडला. अरे अरे अरे, त्रास द्यायला गेलो, हे तर चांगलंच होऊन राहिलं, आता काय करावं. आता हा विचार करतो, एक तर यांच्याजवळून थाळी तरी उडवा, नाही तर यांना संकटात कसं टाकायचं, हाच विचार त्याच्या मनामध्ये. आणि हा विचार करत असताना याच्या कानावरती शब्द पडले, नम पार्वती पते हर 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 महादेव. बॅटरी डाऊन झाली. नम पार्वती पते, म्हणजे इतकं खाल्ल्यामुळे पोटातून आवाज नाही आला असं मला वाटलं. का म्हणले बुवा, इतकं खाऊ घातलं आणि आता ओरडायला लावता. कोण होते हे. जटासी सपर विभूतल गाय, जटासी सपर विभूतल गाय, जटासी सपर विभूतल गाय. मुनि दुर्वास विराजे, मुनि दुर्वास विराजे, जटासी सपर विभूतल गाय. जटासी सपर विभूतल गाय, मुनि दुर्वास विराजे, शिष्यन संग साधले, शिष्यन संग साधले कर, हर हर मुख से गावे, जटासी सपर विभूत विभूत पर विभूत लगा. दुर्वास महामुनी हजारो शिष्यांसह येताना पाहिलं. त्या दुर्वासांना पाहिलं, त्यांच्याजवळच ते तेज पाहिलं. आपल्या राजप्रसादाच्या वरती गच्चीमध्ये उभा होता. लक्षात आलं अधिकारी व्यक्ती दिसतो, या व्यक्तीचा आपण उपयोग करून घ्यावा. जो ज्याच्या जात कोळीतला ना त्याला बरोबर कळतं कामाचं कोण आणि बिनकामाचं कोण. हा सरसर सरसर गच्चीवरनं त्या पायऱ्या उतरला. दुर्वास महाराज मुनी येत होते त्या रस्त्याने गेला आणि रस्त्यावरतीच साष्टांग प्रणिपात केला. सद्गुरुनाथ महाराज की जय. एवढा मोठ्याने आवाज केल्यावर दुर्वास महामुनींनी विचार केला कोण आहे. उभा झाला, विनयान्वित पद्धतीने उभा झाला आणि म्हणायला लागला, महाराज मी इथला युवराज दुर्योधन. म्हणाले असं का रे, का आला इथे माझ्याकडे नमस्कार करायला. मी काही तुझ्याकडे यायला आलो नाही, तू माझ्याकडे का आला. हा म्हणाला, महाराज तुमच्यासारख्या थोर माणसाची काही दिवस मी सेवा करावी अशी इच्छा माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली. म्हणाले असं सेवा करायची, माझी सेवा. म्हणाले मी कोण आहे, माझं नाव तुला माहिती आहे का. हा म्हणाला नाही माफ करा नाव नाही माहिती, पण तुम्ही मोठी व्यक्ती आहात. दुर्वास महामुनी म्हणतात माझं नाव दुर्वास, म्हणजे आता अर्थ दूरवास. आजपर्यंत कोणी आपल्या पोराचं नाव दुर्वास ठेवलं का मला सांगा. उद्या ठेवेल तर सांगता यायचं नाही. काला या तस्मै नमा ठेवून पहा काय फरक पडतो एखाद्या वेळेला.
टोपण नावच आहे. म्हणाले माझं नाव दूर्वास. जन्म झाल्यानंतर आई वडिलांजवळ आलो नाही, भगवान दत्तात्रेयांचे भाऊ, आणि आमच्या जवळ कोणी फटकत नाही, दुरून. म्हणाले फार तापट आहे मी, तुला माहिती नाही, आणि सेवा, माझी सेवा करायचा विचार करतो. सेवा ही बहु कठीण दीना दीना, सेवा ही बहु कठीण, सेवा ही बहु कठीण, सेवा बहु कठीण. ध्यानी धरी मम वचन, ध्यानी धरी मम वचन, जाणून का दुर्योधन, जाणून का दुर्योधन, करिसी दुर्योधना. सेवाई बहु कठीण, सेवाई सेवाई सेवाई. अरे माझी सेवा करणं किती कठीण आहे. मी क्रोधिष्ठ आहे, मला क्रोध आल्यानंतर मी मागचा पुढचा विचार करत नाही. हे जे माझे शिष्य दिसतात आहे ना, त्यांच्या हातात जो कमंडलू आहे, त्या कमंडलूतलं पाणी घेतो, प्रोक्षण करतो आणि भस्म करून टाकतो, आणि माझी सेवा करतो. तुझा काळ जवळ आला की काय म्हणून तुला ही इच्छा उत्पन्न झाली. हा म्हणाला महाराज तसं काही नाही, पण तुम्ही तुमची थोरवी ऐकली होती, आता पाहिली आणि अनुभवली. माझ्या मनामध्ये हीच इच्छा आहे, फक्त तुमची सेवा करावी. अहो स्तुती प्रत्येकाला आवडते. त्या दुर्वास मुनीने आवडली की वावा, आजपर्यंत मला झिडकारणारे लोक, पण कोणीतरी म्हणतं की मी तुमची सेवा करतो. बरं हा हुशार होता. हा म्हणाला आजपर्यंत तुमचं जमलं नाही कोणाची, पण माझं तुमचं जमणार आहे. यांनी विचारलं कसं काय. म्हणाले कसं काय म्हणजे कसं काय. अहो तुमची आमची रास एक, तुमचं नाव दुर्वास आणि मी दुर्योधन, एका राशीचे 36 गुण. पंढरीनाथ महाराज की जय. काय मॅच मेकिंग रेन आपला. यांनी विचार केला, म्हणतो आहे ठीक आहे, काही हरकत नाही, ठीक आहे येतो, पण ऐक, आमच्या जर का मताप्रमाणे झालं नाही तर या कमंडलूकडे लक्ष ठेव, आणि त्या कमंडलूतलं पाणी काढलं की भस्मसात करून टाकेन. हा म्हणाला महाराज तशी वेळच येणार नाही, तुम्ही चला. आणि तो सगळा लवाजमा राजप्रासादामध्ये आणला, प्रत्येकाची वैयक्तिक व्यवस्था करून ठेवली, आणि हा स्वतः दुर्वास मुनींच्या सेवेला राहिला. महाराजांनी केव्हाही काही मागावं, हा सदोदित जागा पाहिजे. सेवा करत असताना एकदा असा प्रसंग घडला, रात्री हे झोपलेले होते. दुर्वास महामुनींचं म्हणणं असं होतं, मी झोपलं तरी तू झोपायचं नाही, मला जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे. हा झोपला, महामुनी झोपले. यांनी विचार केला आपणही थोडं लोटावं, म्हणून तो लोटला आणि त्यांनी पाहिलं. म्हणाले दुर्योधना. हा पटकन जागा झाला. काय झालं, डोळे चोळून का बरं झाला. नाही महाराज तुम्ही झोपले होते, मला थोडी झोप आली. झोपा काढायच्या होता तर मला बोलावतो, शिष्या कमंडलू आण. यांनी पाय धरले. महाराज चूक झाली, चूक झाली, आता असं होणार नाही. आणि असं होणार नाही म्हटल्यानंतर पुन्हा विषय चालू झाला. म्हणाले आता मला जेवायला पाहिजे. अरे पण तो आचारी पाणक्या सगळे झोपले. महाराज सकाळ झाली की 3:30 4 5 वाजता. ते म्हणाले नाही ना, मग आता कमंडलू. कमंडलू शिष्या. हा चूप बसला. 2 मिनिटं थांबून जाऊ, भगवंताच्या नामाचा जय जय करू. आठवलं अर्धरात्री निद्रिस्ता सर्व जाणा, पाहुनिया तय मागतसे अन्ना, फळे शाखाई ऋतू विण मागे, देत आणोनी कुरु मगतयाते. यांनी काहीही मागावं आणि देत नाही म्हटलं की कमंडलू दाखवावा. चिंतेनी बारीक झाला. एक दिवस कहर झाला. दुर्वास महामुनी म्हणतात दुर्योधना. काय गुरुजी.
आज आमरस पुरी खायची आहे. महिना होता माघाचा, आंब्याला मोहर आलेला नव्हता. म्हणाले गुरुजी बरोबर आहे, आमरसपुरी पाहिजे, परंतु आंब्याच्या झाडाला मोहर नाही आला तर आंबे म्हणजे मिळणार नाही ना. शिष्या कमंडलू काढतो त्याचा उपयोग. म्हणाले ठीक आहे, थांबा जरा, पाहतो व्यवस्था. श्रीमंत माणसांच्या घरी त्या मधामध्ये बुडवून ठेवलेले आंबे, तेव्हाच्या काळातलं प्रिझर्वेटिव्ह, ते जमा केले, आमरसपुरी केली आणि दिली. ते म्हणाले घ्या. काय घ्या? इतका वेळ लावल्यावर घ्या, नाही पाहिजे घेऊन जा. अरे महाराज 2 चमचे. नाही म्हटलं ना. शिष्या कमंडलू. दिलं तरी तकलीफ, नाही दिलं तरी तकलीफ. याला वाटलं कोणती माझी बुद्धी दुर्बुद्धी झाली आणि ह्या दुर्वास महामुनींना घरी आणलं. रोज परीक्षा, रोज परीक्षा. आणि एक दिवस भाग्याचा आला. दुर्योधना इकडे ये. हा घाबरतच आला. म्हणाले महाराज घाबरू नको, आजपर्यंत घाबरण्याचे दिवस गेले, आता चांगले दिवस आहे. बोल तुझी इच्छा काय आहे? आता अब आया उठ पहाड के नीचे. हा म्हणाले द्यायला तयार आहे, माझ्या सेवेवर खुश, बिलकुल खुश. काय पाहिजे माग. चांगला माग असता तर मोक्ष मागून घेतला असता, प्रभूची प्राप्ती मागून घेतली असती, पण हे नाही मागितलं. दुर्योधन तो म्हणतो वरंब्रुही या वाक्यात परिसुनितो काय बोलता झाला, दुसरे न लगे काही, जावनवासी छळार्थ धर्माला, पंढरीनाथ महाराज की जय. मी इतके दिवस सेवा केली, माझी परीक्षा घेतली ना तुम्ही, मला सकाळ संध्याकाळ कमंडलू दाखवत होते. म्हणाले हो, मग आता एक काम करा, माझे चुलत भाऊ वनवासात आहे, त्यांच्या इकडनं सेवा घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते मागा, आणि खास करून रात्री जा, मग मागा. आणि त्यांनी नाही म्हटलं की त्यांना कमंडलू दाखवा. पंढरीनाथ महाराज की. दुर्वास महामुनी विचार करतात, दुर्जनाची संगती केली की चांगल्या चांगल्याला फजित व्हावं लागतं. आता पांडवांची मी परीक्षा घ्यायची म्हणजे नियती माझी परीक्षा घेणार, कारण की त्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे. मागे पुढे उभा आहे सांभाळित. आता काय व्हायचं ते दैवावरती सोडावं. म्हणाला दिला शब्द मी जातो. आणि तिथनं निघाले. हो तिथनं निघाले आणि सरळ वनवासामध्ये. त्या वनात गेल्यानंतर पहाटे 3-3:30 पोहोचले. नमः पार्वती पते हर हर महादेव. गर्जनाय कोणी उठले सकळ, गर्जनाय कोणी उठले सकळ. वंदिले तात्काळ ब्रह्मादिकी, वंदिले तात्काळ ब्रह्मादिकी. गर्जनाय कोणी उठले सकळ, गर्जनाय कोणी उठले सकळ, गर्जनाय कोणी. सगळे उठले, ऋषीवर आले म्हणून स्वागताला गेले. तिथे गेल्यानंतर चरण क्षालना आणिले जळ. तो ऋषी बोलले उतावीळ, पोटी भुकेचा प्रलयानळ. उपचार काही सूचना. पांडवांनो मला काही पाहिजे नाही, हे पाय धुणं वगैरे सगळं सोडा. मला आता भूक लागली, मला माझ्या शिष्यांसह जेवण पाहिजे. धर्मराज गलित गात्र. सगळे पांडव विचार करतात आता काय करायचं. पण शेवटी त्यांच्या मागे ती होती द्रौपदी, महान पतिव्रता. खरं म्हणजे अशा वेळेला कसं सांभाळायचं त्या भगिनी वर्गांना माहिती आहे. पहिल्या पंक्तीला घट्ट भाजी आणि शेवटी समजलं पंढरीनाथ महाराज की जय. पण तरी मुख्य काय आहे, लोक जेवतात ना. आपण असं नाही म्हणत ना संपलं, 10 वाजले, 10ला 5 मिनिट कमी असताना कड्या लावतात का नाही लावत हे त्यांनाच माहिती आहे.
ती समोर झाली आणि म्हणाली, ऋषीवर तुम्हाला जेवायला पाहिजे ना, तयारी आहे, माझी तयारी आहे. दुर्वास स्वामी म्हणतात, काय गोष्ट आहे ही, तयार झाली. म्हणाले, कशी काय तयारी केली? सगळी तयारी आहे, फक्त तुम्ही ऋषीवर स्नान केल्याशिवाय जेवणार आहात का मला सांगा, मी तयार आहे. हे म्हणाले, नाही, मग तुम्ही नदीवरती जा, स्नान करा, अन्नी काटोपा या, तोपर्यंत पानं तयार आहे. हिनी प्रसंग बाका तो सांभाळून घेतला, त्यांना तिकडे पाठवलं. धर्मराज म्हणतो, बाई सूर्योदय 6:37 आहे, काय करणार तू? त्यांना 4:30 वाजता बोलावलं. ती म्हणाले, आताच मरण गेलं ना, आता समोर काय करायचं ते पाहू. आणि तिने काही केलं नाही हो, हातपाय धुतले, तुळशी वृंदावनाजवळ आली, हस्तपाद प्रक्षालन, उभी ठेली वृंदावन, द्वारके पूजो पाहे नयन, धावा करी श्रीकृष्णाचा. तिच्यासाठी आता दुसरा मार्ग नव्हता, अनेक संकटातनं ती समोर गेलेली आहे. आणि त्या भगवंताला विनवणी करती झाली, सविला झाला तू प्रेमे, तू करुनिया दया लुगड्या. अरे जेव्हा माझ्यावरती तो वस्त्रहरणाचा प्रसंग आला, तेव्हा तू मला लुगडे नेसवलीस. आता चुडे भरीवा मार्गची एक तूच मज, दयालू गड्या पंढरीनाथ महाराज की जय. आताही माझ्या पतींच्या प्राणावरती संकट आहे, आता तूच माझा आधार आहे. आणि भगवंताला आराधना करायला लागली. धावत ये सख्या धावत ये सख्या यमुनाया, धावत ये सख्या, ना तरी महिमा जाईल विलया, ना तरी महिमा जाईल विलया, धावत ये सख्या यमुनाया, धावत ये सख्या. जरी लागली न तुझ लाज तुलाई, जरी लाई न मज लाज तुलाई, जरी लाई न मज लाज तुलाई, धावत ये सख्या यदुराया, धावत ये सख्या यदुराया, धावत ये. आणि भगवंताचा धावा केला. भगवंत उभाच होता, तो तत्काळ आला. येताची दीनबंधू प्रतिकळवे नमोनी आधी ते. तो भगवंत आला. भगवान म्हणे भुकेलो सखी वाढ मला असोच काही ते. काय म्हणतो भगवान, मी आलो. अगं तू आवाज दिला तर जेवायला बसत होतो, पण जेवणापेक्षा तू महत्वाची म्हणून आलो. मला भूक लागली, मला वाढायला दे. ही म्हणाले, तुला वाढायला माझ्यावरती काय प्रसंग उद्भवला तुला माहिती आहे का? भगवंत म्हणतात, हे तुझं नेहमीच झालं, मला ते ऐकायचं नाही. तू मला बोलावलं ना, मला जेवायला पाहिजे. ही म्हणाली, बिलकुल देऊ शकत नाही, तुला जे वाटेल ते कर. भगवंत नरमत घेतात. अगं असं का बरं बोलते? तुमच्याकडे त्या सूर्यनारायणाने ती काय थाळी वगैरे दिली, ऐकिवात आहे माझ्या. ही म्हणते, दिली आहे पण तिचा आता उपयोग नाही का? अहो रात्र झालेली आहे, सूर्य उदयाला आल्यानंतर तिचा उपयोग. म्हणाले, असं जरा दाखव. म्हणाले, कृष्णा दाखवून उपयोग तरी काय? दाखवून उपयोग काय? ती म्हणाले, भगवान म्हणतात, जरा दाखव तर सई. तिने ती थाळी आणली, भगवंताच्या हातात दिली. भगवंतानी त्याच्याकडे पाहिलं आणि भगवंतानी पाहिल्यानंतर त्या थाळीला असं वाटलं काय, की आता सूर्योदय झाला. का बरं झाला? कारण की भगवंताचे नेत्र हे सूर्याप्रमाणे आहे. चक्षो सूर्यो अजायत. सूर्योदय झाला म्हणून तिथे भगवंतानी एक पान पाहिलं. भगवंतानी म्हटलं, काम झालं द्रौपदी, ही थाळी घे. या थाळीवरती हे पान आहे, हे पान धर्मराजाच्या हातावरती दे आणि धर्मराजाला ते पान माझ्या हातावरती द्यायला सांग
आणि मी जो संकल्प सांगेन तो संकल्प तुम्ही म्हणा, तुमच्यावरचं संकट गेलं. ते पान द्रौपदीच्या हातावर, द्रौपदीच्या हातावरनं धर्मराजांच्या हातावर. धर्मराजाने पाणी घेतलं, ते उदक खाली सोडलं आणि ते पान त्यांच्या भगवंताच्या हातावर ठेवून संकल्प सोडला. काय? या जगताला व्यापणारा जनार्दन या एका भाजीच्या पानाने तृप्त हो, हा संकल्प झाला. भगवंताने ते पान घेतलं, खाल्लं, पाणी घेतलं, प्याले आणि ढेकर दिला. तृप्त झाला जनार्दन. चराचराला व्यापलाला तो भगवंत आता तृप्त झाला. आणि आता भगवंत म्हणाले, काही चिंता नाही, तुम्ही तुमचा स्वयंपाक चालू द्या, तोपर्यंत मी माझं काम करतो. श्रीहरीने कशी करणी केली, श्रीहरीने गंगा तीरी अन्न निर्मिली, गंगा तीरी अन्न निर्मिली. पांडव आणि पांचाली झाली बैसोनिया ऋषीवर पंक्ती. मुंडली स्वर्णिक सुवर्ण पाठ, अडणीवर सोन्याचे पाठ, मांडुनी सुवर्ण स्वस्तिक पाठ, अडणीवर सोन्याचे ताट. आणि भगवंतांनी मायेने तिथे एका ठिकाणी पाकशाळा तयार केली, जेवणाची सगळी पंगत तयार केली आणि स्वतः भगवंत पांडव आणि पांचाली झाले. ही सर्व ऋषी मंडळी स्नान करत होती. त्यांचं स्नान झाल्यानंतर प्रत्येकाच्या दिमतीला एक एक माणूस हात धरून आणायचं, त्याला ताटावरती बसवायचं. काय ताट? बसायला पाठ, ताटाखाली पाठ, टेकायला पाठ, फक्त डोक्यावरच नव्हता, पाठच पाठ. बसले आणि पानामध्ये सगळे पदार्थ वाढले. आता भातही वाढला आणि सांगितलं चालू करा. म्हणाले सीताकांत स्मरण जय जय राम. तर दुर्वास महामुनी बसले, सगळे त्यांच्या बरोबरचे शिष्य बसले. आता भात म्हणजे भातच भात. मगाच मी सगळे वर्णन केले, मसाले भात, तोंडले भात, कोबी भात, एक तिकडचाही होता दक्षिणेकडला, त्यांनी दही भात पण खाल्ला, पंढरीनाथ महाराज रस्सम भात, सगळे भात. ते झाल्याच्या नंतर आपलं अन्न म्हणजे काही पोळी नाही, आपण पोळ्या खातो. तिकडे जर गेला तर आजही अन्न म्हणजे भात. उपवासाच्या दिवशी भात नाही खायच्या, पोळ्या खायच्या. आपल्याला चालत नाही. पंढरीनाथ गोव्यात गेल्यानंतर ते म्हणाले, बळा मग आज एकादशी आहे तर पोळ्या करतो. म्हटलं बिलकुल नको, त्यात त्याहून नको. आणि भात झाला. भात झाल्यानंतर पक्वान्न आलं. लाडू 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 लाडू. किती लाडू? बेसनाचा लाडू, रव्याचा लाडू, मोतीचूर लाडू, बुंदीचा लाडू, आणखी तुम्हाला माहीत असलेले सगळे. बुवाची ताकद एवढीच. लाडू झाल्यानंतर म्हणाले आता जिलेबी 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 जिलेबी. हा म्हणाला लाडूच संपले नाही, जिलेबी कुठं खाऊ? अहो म्हणाले खाऊन पहा. शुद्ध तुपामध्ये तळलेली आहे, केशराच्या पाकामध्ये भिजवलेली आहे, घेऊन पहा. म्हणाले असं आहे का? दे 2-3 वाढ. त्याच्या पानामध्ये 3 टाकल्या, यांनी चव पाहिली, ती जिलेबी खाल्ली, ठेवल्या ठेवल्या विरघळली. हा म्हणाला ए ताट रिकामं कर इथे. मलाही एकाने आग्रहाने जिलेबी वाढली. म्हणाले बुवा अशी जिलेबी बनवली आहे काय सांगू, तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवाल. आणि मी कायमस्वरूपी लक्षात ठेवली. ती जिलेबी तोंडात घातली, चावली आणि तो फेविकॉलचा जोड माझ्या दातच दात पडला, पण जिलेबीचं ते निघालं नाही. अशाही लक्षात ठेवणाऱ्या जिलेब्या, पण ती तशी नव्हती. जिलेबी 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 जिलेबी. जिलेबी झाल्यानंतर मग श्रीखंड आलं. श्रीखंड श्रीखंड श्रीखंड. आता प्रत्येकाच्या पाण्यात जिलेब्या. हा श्रीखंड म्हणतो अरे जिलेबी संपली नाही, श्रीखंड कुठे खाऊ? म्हणाले महाराज अशा चक्क्याचं बनवलं, मलईच्या चक्क्याचं, खाऊन तर पहा, केशर घातलाय, काय आनंद आहे. हा म्हणाला मला त्या श्रीखंडाकडे पाहायचं नाही. बाजूचा म्हणाला श्रीखंड चांगला आहे. हो चांगला आहे, वाढ एक डाव. त्याच्या पानामध्ये असा तो वाढताना काय झालं, वाढता वाढता एक थेंब याच्या हातावर पडला, उडला. याला म्हटलं नेमकं काय पडलं, काहीतरी दिसतं. यांनी तिथेच साठून पाहिलं, तो श्रीखंडाचा थेंब. इतका आवडला, म्हणाला श्रीखंड मला वाढ. आणि एक घास श्रीखंडाचा
एक घास जिलबीचा. हे खात असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार आला. यांनी म्हणाले ही जिलबी पाकात बुडवून फालतू गेली. मला जर विचारलं असतं त्या जिलबीमध्ये पोकळीमध्ये श्रीखंड टाकून बनवलं असतं तर किती चांगलं लागलं असतं. लोक खाणारे काही. एक जण म्हणाला मला, महाराज तुम्ही मला श्रीखंड भात खाऊन दाखवा. म्हणलं तू काही वेळलं तरी खाऊन दाखवेल, काय कॉम्बिनेशन बनवेल सांगता यायचं नाही. खाऊन राहिले. किती खावं किती खावं किती खावं. अमर याद फुगली पोटे, धोतरे धिलावती बोटे. आता पूर्वीच्या काळी ते काच्याचे धोतर राहायचे. त्याचा नंतरचं व्हर्जन आलं गाठीचं धोतर. त्याच्यानंतर आला म्हणाले नाडा आला, है ना, बदल होत गेला. पण ते कसं होतं की तुम्हाला पाहिजे तेवढं कमी जास्ती करता येत होतं. आजकाल लोक खातच नाही, त्याच्यामुळे लोकांना ती काही शाश्वतीच नाही राहिली की ते काच्याचं धोतर बांधावं. पण तेव्हाचं होतं. मग ते गेलं, नाडा आला. तो नाडा कधी तुम्हाला नडवेल याची काही शाश्वती राहत नाही, म्हणून त्याचाही काळ गेला. आता सोपी आहे, इलॅस्टिक. पंढरीनाथ महाराज की जय. काहीच कठीण नाही आहे. अमर याद फुगली पोटे, धोतरे ढिलाविती बोटे, रीता ठावन कोठे, उदकते घ्यावया. अरे पाणी प्यायला जागा नाही, किती खावं. आकंठ असे बसलेले होते. आमचे गुरुजी सांगायचे, थोरले बुवा सांगायचे कीर्तनामध्ये, दृष्टांत द्यायचे की समोर पंक्ती राहायच्या एकमेकाच्या, तर एकमेका सहाय्य करू. कारण की वाकलं तरी पण प्रकरण बाहेर यायचं. मग त्याला म्हणायचं तुझा तांब्या तू माझ्या हातात दे आणि माझा मी तुझ्या हातात देतो आणि लावावरती. अशा प्रकारे जेवणं झाली आणि तरी आग्रह चालूच आहे. श्रीखंड पुन्हा आहे. ते म्हणाले नाही. आणि आता भगवंतानी आपली ती माया गुप्त केली आणि हे सगळे तृप्त आहे. एकेकाला धुवायला एक एक सेवक, कारण की अंगावर ते इतके चिकट पदार्थ पडलेले होते की तो गवळी म्हशी धुतो की नाही तसे धुतले. पंढरीनाथ महाराज की रगडून रगडून धुतले. आणि आता भगवंतानी ती माया आवर्ती घेतली. आणि माया आवर्ती झाल्यानंतर नकुलाला म्हणाले महाराज चला जेवायला. दुर्वास महामुनींना ते म्हणाले जेवायला, आता जेवलो ते काय आहे. नाही नाही तुम्हाला बोलावलं होतं, सगळ्या पक्वांना तयार आहे, जेवण तयार आहे. त्यांना वाटलं काहीतरी गडबड आहे म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणाले शिष्यांनो अरे पुन्हा जेवावं लागत आहे, आता आपल्याला इथून निसटलं पाहिजे. काय करायचं. शिष्य म्हणती गुरुजी कर्तव्य ते आता काय ते आता कळवा. गुरु तयास म्हणे मळवायुष, तुम्हीही पळा आणि मलाही पळवा. पंढरीनाथ महाराज की जय. आणि दुर्वास महामुनींनी सांगितलं नकुला त्या द्रौपदीला आणि पांडवांना, तुम्हा सगळ्या पांडवांना आमच्या आशीर्वाद आहे. आम्ही त्या दुर्योधनाच्या अनुषंगाने तुमची फजिती करायला आलो, पण आमची फजिती होते आहे, आम्ही इथून पळून राहिलो. हा प्रसंग घडल्यानंतर खरोखर जे आपलं आजचं सूत्र आहे, जे मूळ पद आहे, हरी आला हाता मग कैची भय चिंता. तो भगवंत त्यांच्या पाठीशी मागे पुढे उभा राहत होता. त्यांना कुठलीही चिंता नव्हती. काय काय पांडवांवरती आपत्ती आल्या, पण प्रत्येक आपत्तीमधनं पांडव सुटले. त्यातनं मार्ग निघाला. त्याचं कारण एकच, ते म्हणजे त्यांनी भगवंताला आपल्या हृदयात धारण केलेलं होतं. म्हणून माऊली सुद्धा म्हणते द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग असा भगवंत जर त्यांच्या हृदयात असेल तर पांडवांचं जीवन सफल झालं की नाही झालं, 100% झालं. तुकाराम महाराज आपल्याला उद्बोधन करताना म्हणतात, तुका म्हणे उरी काही उरोने दिउरी, अहो साठविलारी, अहो साठविलारी, अहो साठविलारी, जैन हृदय मंदिरी, जैन हृदय मंदिरी, अहो साठविलारी.
हो साठविला हरी हो साठविला साठविला हरी साठविला हरी. ऋणनिर्देश म्हणून वेदमूर्ती सबनीस गुरुजी यांच्याशी माझं बोलणं झालं आणि पक्क झालं, कीर्तन पक्क झालं, कीर्तनाच्या तारखा पक्क्या झाल्या, माहिती नाही काही. आणि आल्यानंतर अत्यानंद झाला की अशा संस्थानामध्ये माझं कीर्तन आहे की तिथले जेवढे सगळे पदाधिकारी आहेत त्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मंदिर आपलं वाटतं आणि रोज येतात, हे महत्त्वाचं आहे. नाही तर आम्ही अशा अनेक ठिकाणी जातो की पदाधिकारी आम्हाला दिसतच नाही, कार्यकर्तेच दिसतात. पण व्यक्तिशः सगळे पदाधिकारी राहणं हा मोठी गोष्ट आहे. मी वेदमूर्ती म्हणून सबनीसांचा उल्लेख केला त्यांचा, पण इथे सगळेच जेवढे लोक आहेत ते सगळेच वेदमूर्ती दिसले. सगळ्यांचं पूर्वीच्या काळाप्रमाणे ब्राह्मणाच्या घरी जन्म झाल्यानंतर जेवढं काही वेदाध्ययन किंवा गरजेपुरतं शिक्षण व्हावं त्या सगळ्या लोकांचं इथे झालेलं दिसला. त्याचा एक विशेष आनंद. त्यानंतर आपल्या ज्या संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पालन ह्या आपल्या ठिकाणाहून, ह्या संस्थानाच्या ठिकाणाहून त्याची परिपूर्तता करणे. जसं उदाहरणार्थ श्रावणीचा कार्यक्रम झाला. मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्याकडे श्रावणी व्हायची. काय बदलला गेलं, कालबाह्य झालं, होत असेल काही ठिकाणी पण प्रमाण नगण्य. पण इथे जवळपास 20-25 लोक होते. मी स्वतः श्रावणीच्या कार्यक्रमामध्ये होतो. एकंदरीत हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर आनंद, म्हणजे तब्येत खुश. नाही तर काय होतं, तब्येत बिघडते काही ठिकाणी, पण इथे तब्येत खुश झाली. बरं ते तर ठीक आहे, पण ह्यांच्यासारखे असे 2 चांगले साथीदार. यांच्यापूर्वी पुंडलिक गुरुजी आज ते आले फार. मी त्यांना म्हटलं होतं तुम्ही याल, कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ते पूर्ण वेळ राहिले नाही आणि ते नसल्यामुळे ह्याची पण ओळख झाली. नाही तर हा कुठं भेटला असता आपल्याला. त्याच्यामुळे 2-2 तबलजी आणि दोघांना पुरून उरतील असे आमचे बिडवई साहेब, हे असे साथीला आहे. याच्यापेक्षा आनंद काय पाहिजे. अहो काळ पूर्वीचा होता, भांडणं व्हायचे साथीदारांसोबत. पण आता तसं काही राहिलं नाही. सगळे समजदार आहे, सगळे एकमेकाला चालवून, कोणी पण पूर्ण नाही हो. त्यातल्या त्यात बुवा तर नाहीच नाही, मी तर असंच म्हणेन. कारण की हे दोघं मला दोघांनी पकडून ठेवलेलं आहे. सगळे आमचे कीर्तनकार उल्लेख करतात, हात आहेत म्हणाले आमचे. हात, हा म्हणजे ही हार्मोनियम आणि तो म्हणजे तो तबला. या दोघांनी आम्हाला धरला आणि हे जर बिघडले तर बुवामध्ये दबला. यांनी मला दाबलं नाही. वैयक्तिकरित्या ह्या दोघांची तिघांची ओळख झाली. फार आनंद झाला, अत्यानंद झाला. त्यानंतर माझा आवाज मोठा करून तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे ते दादा, ते मला त्यांची भेट तिकडे संस्थानात झाली आणि ते म्हणाले मी सेवा द्यायला इथे येतो. काय निरपेक्ष सेवा आहे त्यांची, त्यांना पण वंदन करतो. आपले गुरुजी बेलापूरकर गुरुजी, त्यांची वैयक्तिकरित्या त्यांनी माझी फार सोय केली. काय हवं नको. आणि आपल्या म्हणजे माझ्याही डोक्यावर राहणारा इथला प्रबंधक दीपक, त्याचा परिवार संपूर्ण, या सगळ्यांनी इतकी उत्तम बडदास्त ठेवली की मी सगळी प्रेमाची शिदोरी घेऊन उद्या नागपूरला जाणार. आणि हे तर आहे, हे इथलं झालं. पण हे इथलं इथंच राहिलं इथपर्यंत ठीक आहे. पण इथलं सगळीकडे पोहोचवणारे आमचे विलास काका सप्रे, यांच्यासाठी विशेष मी त्यांचा उल्लेख करील की फक्त आवड, त्यांना कोणी आमंत्रण दिलं नाही. पण ह्याच्यापूर्वी त्यांची इथे आले, पण तत्पूर्वी ते ग्वाल्हेरला राहायचे. त्याच्यामुळे तिथले त्यांचे रेकॉर्डिंग्स मी खूप बघितले. आणि आमच्यासारख्यांना नवोदित कीर्तनकारांना अनेक कीर्तनं ऐकणं ही आमच्यासाठी पर्वणी असते, ती आमच्यासाठी खुराक असते. यांच्या माध्यमातून आम्हाला अनेक कीर्तनकारांना ऐकायला लागलं. आणि त्याच कडीमध्ये माझं सुद्धा त्यांनी कीर्तन रेकॉर्ड केलं. हे माझं मी परमभाग्य समजतो. हा त्यांचा मोठेपणा आहे. ते कार्य चांगलं करतात आहे, त्यांच्या कार्यालाही माझा नमस्कार आहे. अशा प्रकारे
जाणून अजाणतेपणी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही श्रोते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. आणि तुमचं जे ऐकण्याचं कौशल्य आहे, काय असं ऐकणारा राहिला, वाद तेव्हा होतो जेव्हा प्रतिवाद राहील, आहे ना. तुम्ही चांगला ऐकणार आहे म्हणून सुस्त, नाहीतर 1.5 तासाचं कीर्तन करणं बरेचदा आम्हाला दर 10 मिनिटानंतर घड्याळ पाहायला लागते, किती वाजले, अजून किती आहे. पण 2 तासाची कीर्तन आपली जवळपास 2 तास 10 मिनिटं वगैरे 2.25 तास होत होती. पण तुम्ही अगदी अथपासून इथेपर्यंत ऐकलं. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना, श्रोतृ मंडळींना नमस्कार करतो, वंदन करतो. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या एवढी विनंती आहे. प्रथेप्रमाणे भगवंताचं नामस्मरण आणि नंतर चरित्रभाग. भगवंताची कृपा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वे सन्तु निरामया तथास्तु. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् तथास्तु. मंगलमूर्ती मोरया. परत एकदा आपल्या या मंदिराच्या सर्व विश्वस्तांचे, आमचे अत्रे काका आहेत, जोशी काका आहेत,
या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सबनीस बुवा पण इथे आलेले आहेत. परत आमचे साथीदार आणि तुम्ही सगळे श्रोते यांचे आभार मानू तिथे कीर्तनाला विराम देतो. असंच प्रेम कायम राहू द्या एवढी सद्गुरूचरणी विनंती करतो आणि संतांना मागूया हे चिदानंद.